मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलमार्फत रजिस्ट्रेशन सुरू झालेले असून म्हणजे आपण त्याला सेल्फ सर्टिफिकेशन वगैरे म्हणू शकतो. म्हणजे टेट 2025चे या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन 15/12/2025 पासून सुरू झालेले आहे. तर रजिस्ट्रेशन कसे करावे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार असून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि चॅनलवर जर का नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावे यासाठी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवायचा आहे. सो मला तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवर यायचं आहे आणि या वेबसाईटची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही या साईटवर येऊ शकता. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून, लॅपटॉपच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो आता तुम्हाला या साईटवर आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. या ठिकाणी पाहत आहे की तुम्ही रजिस्ट्रेशन हिअर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी पाहत आहे की मी चेक टेट 2025 डिटेल्स. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टेटचा रोल नंबर टाकायचा आहे, जो तुम्ही एक्झाम दिलेली असेल टेटची. त्या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर मिळाला असेल आणि इकडे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे. रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यावर तुम्हाला या ठिकाणी चेक टेट डिटेल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म मित्रांनो. काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकूया. त्यानंतर चेक टेट डिटेल या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, चेक डिटेल या ऑप्शनला क्लिक केल्यावर म्हणजे रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यावर अशा प्रकारे तुमची माहिती या ठिकाणी शो होणार आहे. तुम्हाला किती मार्क मिळाले, नाव, डेट ऑफ बर्थ आणि रजिस्टर मोबाईल नंबर अशा प्रकारे शो झाल्यावर तुम्ही या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्सला क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला खाली या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकून आणि कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून तुम्हाला गेट OTP व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी गेट OTP व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक कर तुमच्या मोबाईलवर एक 4 आकडी मोबाईल OTP येणार आहे. तो OTP आणि या ठिकाणी कॅप्चा टाकून व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, अशा प्रकारे OTP व्हेरीफाय झाल्यावर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पेज ओपन झालेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होते. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुमची डिटेल्स पूर्णपणे शो होणार आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर. आता या ठिकाणी तुम्ही ईमेल ID चेंज करू शकता. बाकीची या ठिकाणी डिटेल तुम्ही चेंज करू शकत नाही. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आल्यावर इकडे एक सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला टाईप करायचा आहे. तर या ठिकाणी पाहता की या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला जो सिक्युरिटी क्वेश्चन ठेवायचा आहे, तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल ग्रँडफादर नेम, फेवरेट बुक, त्याचप्रमाणे इत्यादी जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल ते तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला नाव सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून टाकायचं आहे. त्यानंतर इकडे एक पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. पासवर्ड असा बनवा की तो तुमच्या लक्षात राहायला हवे, कारण की समोर तुम्हाला त्याचं काम पडणार आहे. पासवर्डमध्ये काही लेटर कॅपिटल आणि @ 1 2 3 4 अशा वगैरे तुम्ही पासवर्ड बनवू शकता. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक सिक्युरिटी क्वेश्चन टाकलेला आहे. त्यानंतर त्यांचे आन्सर की देऊन आणि त्यांचे आन्सर देऊन आणि पासवर्ड बनवून आता या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकून रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक करा. अशा प्रकारे आपलं या ठिकाणी पूर्णपणे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आपले नाव वगैरे या ठिकाणी शो होणार आहे. याची तुम्ही प्रिंट काढू शकता. नाही काढलं तरी चालेल. या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि प्रोसेस टू लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, प्रोसेस टू लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी जो तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला मिळालेला असेल तो या ठिकाणी तुम्हाला कॉपी करायचा आहे, पेस्ट करायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया. पासवर्ड या ठिकाणी तो तुम्ही आता बनवलेला असेल तोच पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला यूज करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर त्याचप्रमाणे पासवर्ड टाकून कॅप्चर लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर लॉग इन करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. कॅप्चर टाकून व्हेरीफाय OTP ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे. OTP हा 4 आकडी येणार आहे, 6 आकडी येणार नाही. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे ही प्रोसेस केल्या. आता समोरची प्रोसेस आहे लॉग इन झाल्यावर या ठिकाणी तुम्हाला प्रोसीड टू फिल अप
ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, प्रोसेस टू फिलअप या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी आपली सर्व डिटेल शो होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम पर्सनल डिटेल चा कॉलम या ठिकाणी ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला पर्सनल डिटेलमध्ये जी माहिती राहिलेली असेल ते तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे आणि इकडे उजव्या साईडला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आहे. फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करण्यासाठी अपलोड फोटो या ऑप्शनला क्लिक करून ज्या फोटोमध्ये तुमचा फोटो ठेवला असेल तो फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्याचप्रमाणे सेम प्रोसेस सिग्नेचरची. अशा प्रकारे हे तुम्हाला पर्सनल डिटेलचं पेज या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. त्यानंतर समोरचं पेज आहे ॲड्रेस डिटेलचं. या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे. जो तुमच्या गावाचा, शहराचा जो पत्ता असेल तो या ठिकाणी तुम्हाला फिलअप करून घ्यायचा आहे पिनकोडसोबत. आणि जर का तुमचे 2 पत्ते असेल, 2 म्हणजे 2 असतील ॲड्रेस, तर तुम्हाला या ठिकाणी नो या ऑप्शनला क्लिक करून तुमचा जो करंट ॲड्रेस असेल तो तुम्ही टाकू शकता. परंतु जर का तुमचा एकच ॲड्रेस असेल तर तुम्ही या ठिकाणी येस या ऑप्शनला क्लिक करून शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केलं. आता आपली समोरची स्टेप आहे कॅटेगरी डिटेलची. या ठिकाणी तुम्हाला 10-12 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. फॉर्म थोडासा मोठा आहे परंतु सिंपल आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरीमध्ये तुम्हाला आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी येस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल जो आपला आउटवर्ड नंबर असतो किंवा MRC नंबर हा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तारीख टाकायची आहे डोमिसाइल सर्टिफिकेटची आणि या ठिकाणी तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. अपलोड करण्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अपलोड फाईल या ऑप्शनला क्लिक करून ज्या ठिकाणी तुमचं डोमिसाइल ठेवलं असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डोमिसाइल अपलोड करायचं आहे 500 KB आतमध्ये. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक कॅटेगरी निवडायची आहे. कॅटेगरी तुम्हाला जी तुमची कास्ट असेल SC, ST, OBC तर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी निवडल्यावर तुमची जे कास्ट सर्टिफिकेट नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तारीख टाकायची आहे कास्ट सर्टिफिकेटची. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा तुम्हाला खाली नॉन क्रिमिनलची माहिती भरायची आहे. या ठिकाणी नॉन क्रिमिनल भरताना तुम्हाला नॉन क्रिमिनलची इश्यू डेट टाकायची आहे. नॉट एक्सपायर डेट. इश्यू डेट म्हणजे तुम्ही नॉन क्रिमिनल काढलं कधी ते नॉनची डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि नॉनचा नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी नॉन तुम्हाला अपलोड करायचा आहे. अशा प्रकारे ही माहिती भरल्यावर त्यानंतर समोरली स्टेप तुम्हाला या ठिकाणी जी तुमची ज्या तुम्ही फॅकल्टीमध्ये मोडता त्या ठिकाणी तुम्हाला येस करून ते डिटेल तुम्हाला भरायचे आहे. फॉर एक्झाम्पल आर यू स्पोर्ट पर्सन, ऑर्फन म्हणजे अनाथ वगैरे, हँडिकॅप वगैरे जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करून ते संबंधित तुम्हाला माहिती भरायची आहे. माझ्या केसमध्ये या ठिकाणी काहीही नसून मी या सर्व ठिकाणी नो या ऑप्शन निवडलेला आहे. त्यानंतर समोरचं स्टेप आहे क्वालिफिकेशनची. आता या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन भरताना क्वालिफिकेशन टाईपमध्ये या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही 1 बाय 1 क्वालिफिकेशन तुम्हाला ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला SSC म्हणजे 10वीची माहिती भरायची आहे. 10वीची माहिती भरण्यासाठी तुम्हाला SSC ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲड क्वालिफिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ॲड क्वालिफिकेशन ला क्लिक केल्यावर समोरची माहिती तुम्हाला टाकण्यासाठी उपलब्ध होणार आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ॲड ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी मी तुम्हाला 10वीची माहिती भरून दाखवतो. त्यानंतर सेम प्रोसेस 12वी ग्रॅज्युएशन, D.Ed, B.Ed तुमचं जे क्वालिफिकेशन झालं असेल ते तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. तर या ठिकाणी 10वीची माहिती भरताना तुम्हाला सिलेक्ट SSC ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर 10वीचे मीडियम तुमचे जे मीडियम असेल आपले 10वीचे ते मीडियम तुम्हाला टाकायचं आहे. त्याचप्रमाणे 12वीचे आणि ग्रॅज्युएशनचे आपले जे मीडियम असेल इंग्लिश किंवा मराठी किंवा हिंदी, उर्दू जे वगैरे जे असेल ते. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे दुसऱ्या ऑप्शनला इज सर्टिफिकेट डिग्री इन महाराष्ट्र. जर का तुम्ही ते महाराष्ट्रामध्ये जर का क्वालिफाईड झाले असाल तर तुम्ही येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र येस या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला समोर स्टेट निवडायचं आहे. महाराष्ट्र ऑटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर तुमचे जे बोर्ड असेल किंवा युनिव्हर्सिटी असेल ते तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली द्यायचं आहे की ऑफ 10 मार्क म्हणजे तुम्हाला किती मार्क मिळाले. त्यानंतर इकडे टाकायचं आहे आउट ऑफ म्हणजे कितीपैकी.
तर या ठिकाणी मार्किंग टाकले या पर्सेंटेज ॲटोमॅटिकली या ठिकाणी निघतील. त्यानंतर ग्रेड तुम्हाला निवडायचे आहे. ग्रेड फर्स्ट क्लास, सेकंड क्लास जे असेल ते. त्यानंतर पासिंग क्लास म्हणजे पासिंग वर्ष वगैरे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर रिझल्ट डेट. रिझल्ट डेट हे तुमच्या बोर्ड सर्टिफिकेटवर राहते 10वी-12वीच्या आणि ग्रॅज्युएशनचं असेल तर शेवटची मार्कशीटवर तुम्हाला या ठिकाणी तारीख टाकायची आहे. त्यानंतर इकडे लँग्वेजमध्ये तुम्हाला लिहायचे आहे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा प्रकारे या ठिकाणी साधा आणि सिंपल फॉर्म आहे. सेम प्रोसेस तुम्हाला 12वी ग्रॅज्युएशनची आणि डिग्रीची वगैरे टाकायची आहे. अशाच प्रकारे. आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अपलोड करताना 12वी आणि ग्रॅज्युएशनची मार्कशीट आणि डिग्री तुम्हाला सोबत अपलोड करायची आहे कंबाईनमध्ये 500 केबीच्या आतमध्ये. या ठिकाणी 12वी आणि 10वी फक्त एकच मार्कशीट राहते, त्यामुळे तुम्हाला फक्त 10वी किंवा 12वीचीच अपलोड करावी लागेल. त्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो सर्व तुम्हाला क्वालिफिकेशन भरायचं आहे सेम सांगितल्याप्रमाणे 10वी 12वी त्याचप्रमाणे डी-एड बी-एड तुमचं जे झालं असेल ते पी-जी वगैरे. त्यानंतर हे पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन तुमचं जे असेल डी-एड बी-एडची माहिती या ठिकाणी भरायची आहे. ती मी या ठिकाणी डिप्लोमा असेल बी-एडचा तर बी-एडची माहिती तुम्हाला भरायची आहे. डी-एडची माहिती तुम्ही या ठिकाणी भरू शकता डिप्लोमाची. त्यानंतर तुम्हाला शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. डिप्लोमाची माहिती भरताना तुम्हाला डिप्लोमा या ऑप्शनला क्लिक करून याड ऑप्शनला क्लिक करा. अशा प्रकारे या ठिकाणी डिप्लोमा संबंधित माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन्ही जे आपले शेवटची मार्कशीट आणि जे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं असेल ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. कारण की त्यांनी दिलेलं आहे अपलोड सर्टिफिकेट अँड मार्कशीट म्हणजे कंबाईन मिळून तुम्ही या ठिकाणी ते मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायचे आहे. सर्टिफिकेट आणि मार्कशीट. त्यानंतर सर्टिफिकेटवरचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि सर्टिफिकेटवरची तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. ध्यानात ठेवायचं आहे की या ठिकाणी तुम्हाला मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्हीही अपलोड करायचं आहे कंबाईनमध्ये. त्यानंतर तुम्हाला शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विचारत आहे की टी-ए-टी जर का तुमच्याकडे टी-ए-टी असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करायचं आहे. जर का नसेल तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल. जर का तुमच्याकडे टी-ए-टी असेल तुम्हाला येसच्या ऑप्शनला क्लिक करून टी-ए-टी संबंधित जे तुमचे पेपर असेल 1, 2, 3 ते संबंधित तुम्हाला या ठिकाणी डिटेल भरायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही येस केल्यावर तुम्हाला पेपर 1ची माहिती द्यायची आहे. जर का तुमचा जो पेपर तुम्ही काढला असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. माझ्या केसमध्ये या ठिकाणी नो या ऑप्शनला क्लिक केलेलं आहे. त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे सी-टी-ए-टीचं. सेम प्रोसेस आहे टी-ए-टीसारखी. या ठिकाणी जर का तुम्ही सी-टी-ए-टी पास असाल तर तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करून जो तुमचा पेपर आहे 1, 2 आणि मॅथ्स, सायन्स वगैरे ते संबंधित तुम्हाला येस करून पूर्ण डिटेल त्या ठिकाणी टाकायची आहे. जर का यामध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती भरायला आपली शेवटची स्टेप आहे प्रिवाईजची म्हणजे जेवढा आतापर्यंत आपण फॉर्म भरला असेल ते या ठिकाणी तुमच्यासमोर शो होणार आहे. आणि या ठिकाणी जर का तुमचं काही चुकलं असेल तर तुम्ही एडिट वगैरे करू शकता. एडिटचा ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पर्सनल डिटेलला क्लिक करून ॲड्रेसला क्लिक करून एडिट वगैरे करू शकता. माझ्या केसमध्ये हा काहीही प्रॉब्लेम नसून पूर्णपणे फॉर्म कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली पाहता की खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी या ठिकाणी तुम्हाला टाकून कॅप्चा टाकून व्हेरीफाय ओ-टी-पी ऑप्शनला क्लिक करूया. व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केला अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा पूर्णपणे फॉर्म कंप्लीट झालेला आहे टेटचा. या ठिकाणी पाहता की तुम्ही डाउनलोड प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही प्रिंट डाउनलोड करून घ्यायची आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे आज आपण पूर्ण ए टू झेड फॉर्म पाहिला असून व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. आणि मित्रांनो चॅनलवर जर का नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की आपल्या चॅनलवर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे सोबतच गव्हर्नमेंट जॉब अपडेट आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतात. जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर चॅनलला
नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.